तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत। तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा 10 रन्सवर पॅव्हिलियनमध्येच परतला होता। मात्र पॅव्हिलियनमध्ये परतण्याआधी रोहितनं आपले ग्लोव्ज डगआउटच्या बाहेरच ठेवले होते। रोहित शर्माच्या याच कृतीवरून आता त्याच्या कसोटी क्रिकेटमधून तो निवृत्ती घेतो की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे। टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितनं 41.51च्या सरासरीनं 4279 रन्स केलेले आहेत। तर त्याची पहिली इनिंग आपण बघतोय 3 रन्स, दुसरी इनिंग 6 रन्स इतकी होती। ॲडलेडमधली त्याची कामगिरी पहिली इनिंग ही 10 रन्स इतकी राहिली। सध्या रोहित शर्मा हा त्याच्या वाईट काळामधून जातोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत। तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा 10 रन्सवर पॅव्हिलियनमध्येच परतला होता। मात्र पॅव्हिलियनमध्ये परतण्याआधी रोहितनं आपले ग्लोव्ज डगआउटच्या बाहेरच ठेवले होते। रोहित शर्माच्या याच कृतीवरून आता त्याच्या कसोटी क्रिकेटमधून तो निवृत्ती घेतो की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे। टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितनं 41.51च्या सरासरीनं 4279 रन्स केलेले आहेत। तर त्याची पहिली इनिंग आपण बघतोय 3 रन्स, दुसरी इनिंग 6 रन्स इतकी होती। ॲडलेडमधली त्याची कामगिरी पहिली इनिंग ही 10 रन्स इतकी राहिली। सध्या रोहित शर्मा हा त्याच्या वाईट काळामधून जातोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही।